बीड जिल्ह्यामध्ये एक अपघाताची घटना घडली। या घटनेमध्ये आमदार सुरेश धस यांचा मुलगा गाडी चालवत होता आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झालाय। नेमकं काय झालं, कधीची घटना, या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत। त्यांना नेमकं काय झालं, कधीची घटना आहे, किती वाजता ही घटना घडली आणि तुमचा मुलगा कुठून कुठे जात होता? बीड जिल्ह्यामधली ही घटना नाही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि माझा मुलगा डॉक्टर सापळे म्हणून आहे तिथे दादरला। त्याचं रेग्युलर चेकअप असतं। तो 8:45-9 वाजता आमच्या घरून निघाला होता आणि 10:30च्या आसपास त्या पॉईंटवरती आला। दुर्दैवानं तो मुलगा जो आहे नितीन शेळके, तो हॉटेलचं तिथे त्यांचं हॉटेल आहे, हॉटेलचे मालक आहे, ते गपकन त्या ठिकाणी आडवा आला आणि आडवा आला। दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट घडला। माझ्या मुलानं आणि त्याच्या चुलत भावानं उचलून त्याला दवाखान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु दुर्दैवानं तो तिथपर्यंतसुद्धा जाऊ शकला नाही। त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या मुलाला सांगितलं की बाबा तू तिथंच थांब, रीतसर काय असेल ती संपूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तू तिथून निघ। त्यांचं माझ्या मुलाचं ड्रायव्हरचं ब्लड सॅम्पल पारनेर या गावी घेण्यात आलं आहे। त्याच्यानंतर ते FIR दाखल झाल्याच्यानंतर रीतसर जे आहे ते त्याच्या अटकेची कारवाई होऊन पुढील तपास जे आहे ते पोलीस करतात। कोणत्या पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ड्रिंक आणि ड्राईव्हची ही केस होती का, अशी एक चर्चा सुरू? मला वाटतं पोलीस स्टेशन सुपा आहे, आउटपोस्ट ते आहे पारनेरचं आणि तिथे गुन्हा दाखल झालेला आहे। ड्रिंक अँड ड्राईव्हची ही केस आहे अशी एक चर्चा सुरू आहे, सत्यता काय? माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही, त्याच्यामुळं ड्रिंक अँड ड्रायव्हर हे फार लांब राहिलं। सुरेश धसांवर आता मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतली होती त्याच्यावरून कुठेतरी आरोप होत आहेत। भाजप आमदार आहेत, स्वतःचं वजन वापरत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आणि कुठेतरी गुन्हा दाखल करणं, उशीर करणं असेल, विनाकारण गैरसमज असतात। कुठलं दबाव वापरण्याची किंवा कशाची मी त्या जिल्ह्याच्या SP फोन केलेला नाही, ना तिथल्या कोणाला इतरांना फोन केलेला नाही। रीतसर कारवाई जी आहे ते झालेली आहे। दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे। कोणती कलम नोंदवण्यात आलेत, काही कल्पना आहे का त्याबद्दल? कलम कोणकोणती नोंदवण्यात आली? नाही, मी माहिती त्या ठिकाणी घेतली आहे। ॲक्सिडेंटचे जे कलम असतील तेच कलम लागलेले असतील आणि त्याच्यावरती ब्लड सॅम्पल पण त्यांचे घेण्यात आले रात्रीच लगेच। ती तत्परता तिथल्या पोलिसांनी दाखवलेली आणि आजकाल काय आहे की पोलीसवाले पण अशा काही घटना घडल्याच्या नंतर तातडीनं सर्व ॲक्शन घेतात, त्याप्रमाणे त्यांनी घेतलेली आहे। माझं त्याच्याबद्दल काही मत नाही आणि दुर्दैवानं तो नितीन जो मुलगा आहे तो त्याच्यामध्ये गेलेला आहे, बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही। मुलगा तुमचा सध्या जेलमध्ये आहे की त्याला सोडलेला आहे? नाही, त्याची सुटका झाली काल 5:30 वाजता। सुरेश धस यांचा मुलगा ज्याच्या कारमुळे एका तरुणाचा जीव गेलेला आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। काल 5:30 वाजता त्याची सुटका देखील झाली, अशा पद्धतीची माहिती सुरेश धस यांना दिली। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।